नमस्कार, प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया छोले पुरी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे छोले बनवण्यासाठी मी 1 वाटी छोले घेतले, रात्रभर आधी भिजत घातले होते। नंतर कुकरला शिट्ट्या घेतल्या 4 ते 5। छोले व्यवस्थित शिजण्यासाठी त्यामध्ये 2 चिमूट मी सोडा घातला, अर्धा चमचा मीठ घातलं आणि टमाटे घातले 2, शिजतानाच कुकरमध्ये टाकले तुम्ही, आणि 2 कांदे। कुकर गार झाल्यानंतर मी टमाटे आणि कांदे काढून घेतले। हे बघा, मिक्सरमध्ये मी टमाटे, कांदे आणि लसूण, आलं टाकून घेतलंय आणि फोडणीसाठी आपल्याला कोथिंबीर आणि कढीपत्ता लागेल। आपण बारीक करून घेऊया। हे बघा, आपला मसाला छान बारीक झालाय। आपण आता फोडणीची तयारी करूया। कढई आपली तापली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया। थोडी मोहरी घालूया फोडणीसाठी। मोहरी आपली तडतडली छान, थोडी जिरे टाकूया। कोथिंबीर, कढीपत्ता, आपला मसाला टाकूया आता। मसाला व्यवस्थित फ्राय करूया आपण। आपला मसाला छान फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण दालचिनीचे 2 तुकडे आणि तेजपान टाकूया, व्यवस्थित फ्राय करू। आता यामध्ये छोले मसाला घेतला मी 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, व्यवस्थित फ्राय करूया। आता आपण छोले टाकून देऊया। व्यवस्थित हलवून घेऊया। आता यामध्ये मीठ पण टाकायचं आपल्याला। छोले कुकरमध्ये शिजवले तेव्हा अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, आपण आता फक्त अर्धा चमचा मीठ घालूया। आणि टमाटा असल्यामुळे थोडी साखर घालावी लागेल, अगदी थोडीशी। आता याची उकळी घेऊया। 5 मिनिटं आपण वाफेला ठेवूया, म्हणजे आपले छोले तयार होतील। आपले छोले जर पातळ वाटत असेल तर थोडे छोले काढून घेऊया। असे काढून घ्यायचे, गार करून आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आपले छोले गार झाले, आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया। या पद्धतीने छोले बारीक करून घेतले। आता आपण ते भाजीमध्ये टाकून घेऊया। यामुळे भाजी व्यवस्थित आपली घट्ट होईल, आणि आपल्याला भाजी वाढवायची असेल तरी आपण पाणी गरम करून टाकू शकतो त्यामध्ये। आता एक उकळी आली की आपली भाजी तयार। आता आपले छोले तयार झाले, गॅस बंद करूया आणि आता पुरीची तयारी करूया। पुरी करण्यासाठी आपल्याला मैदा लागेल। 1 चम्मच मी ओवा घेतलाय, 1 चम्मच तूप घेतलंय, अर्धी वाटी दही आणि पाणी लागेल आपल्याला। आता आपण पीठ भिजवून घेऊया। अर्धा चमचा मीठ घालूया। ओवा हातात घेऊन मॅश करून घेऊया। तूप टाकूया, दही, हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, तूप आणि दही व्यवस्थित मिक्स झाली आहे। असं दाबल्यानंतर असा गोळा झाला पाहिजे। आता पाणी घालूया। पाणी थोडं थोडं घालायचं आहे आणि पीठ शक्यतो घट्टच भिजवायचं आहे। घट्ट असली म्हणजे पुरी आपली तेलकट होत नाही। या पद्धतीने घट्ट गोळा भिजवायचा आहे। आता आपण थोडं तेल टाकूया। तेल टाकून परत व्यवस्थित भिजवून घेऊया। आणि तुम्हाला जर मैदा चालत नसेल तर तुम्ही गव्हाची पुरी पण करू शकता। या पद्धतीने गव्हाची पुरी पण छान लागते छोल्याबरोबर खायला।
आपलं पीठ आता व्यवस्थित भिजलं गेलं आहे. आपण आता 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. 10 मिनिटानंतर पुरी करायला घेऊया. 10 मिनिट झाले. आता आपण आपलं पीठ बघूया. पीठ व्यवस्थित भिजलं आहे. आता पुरी करायला घेऊया. छोटा गोळा घ्यायचा आहे. पुरी लाटून घेऊया आपण. त्याआधी तेल गरम करायला ठेवूया. पुरी लाटून होईपर्यंत आपलं तेल पण गरम होईल. आपलं तेल पण आता गरम झालेलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपल्या 4 पुऱ्या लाटून झाल्या. आता पुऱ्या आपण तळून घेऊया. गॅस मीडियमच ठेवायचा आहे. एक बाजू पूर्ण तळून घ्यायची, नंतर पलटी मारायची. हे बघा किती छान फुगली पुरी. दुसरी पुरी पण आपण टाकून घेऊया. या पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या. आता आपण सर्व करून घेऊया. आपली छोले पुरी आता तयार झाली आहे. सर्व करून घेतली मी. आणि पुरी पण आपली ऑइली झालेली नाही आहे, पीठ घट्ट असल्यामुळे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.